नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण पठ लोट लकार परस्मैपदीनं बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण लोट लकाराचे प्रत्यय, क्रियापद कसे बनते व सर्वनामातील वाक्यरचनेमध्ये कशा प्रकारे चालतो तसेच त्याचे भाषांतर देखील आपण बघणार आहोत. लोट लकार म्हणजे हुकूम, आज्ञा, विनंती इत्यादी प्रकारे या लकाराचा वापर केला जातो. लोट लकार परस्मैपदीनं प्रत्यय पुढील प्रमाणे आहे. तू, ताम, अंतु, शून्य, तम, त, आणि, आव, आम. पठ हा धातू आपण घेतलेला आहे. पठ म्हणजे वाचणे होय व हा धातू पहिल्या गणातील असून याचे विकरण अ आहे व पठ अधिक अ असे मिसळून पठ हलंतरहित बनते. याला आपण अंग असे म्हणतो व अंगानंतर प्रत्यय लावले जातात. पठतु, पठताम, पठन्तु, पठ, पठतम, पठत, पठानि, पठाव, पठाम. पठ प्रत्यय लावल्यानंतर क्रियापद कशा प्रकारे बनले ते आपण बघितले. आता आपण पठ या धातूचा तद या सर्वनामातील पुल्लिंगम, स्त्रीलिंगम व नपुंसकलिंगम, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम मध्ये वाक्यरचना कशी तयार होते ते आपण बघणार आहोत. सः पठतु, तौ पठताम, ते पठन्तु, सा पठतु, ते पठताम, ताः पठन्तु, तत् पठतु, ते पठताम, तानि पठन्तु, त्वं पठ, युवां पठतं, यूयं पठत, अहं पठामि, आवां पठाव, वयं पठाम. पठ या धातूची वाक्यरचना आपण बघितली. आता आपण याचे भाषांतर बघणार आहोत. सा पठतु, त्याला वाचू दे. तौ पठताम, त्या दोघांना वाचू दे. ते पठन्तु, त्या सर्वांना वाचू दे. सा पठतु, तिला वाचू दे. ते पठताम, त्या दोघींना वाचू दे. ताः पठन्तु, त्या सर्वांना वाचू दे. तत् पठतु, त्याला तिला वाचू दे. ते पठताम, त्या दोघांना दोघींना वाचू दे. तानि पठन्तु, त्या सर्वांना वाचू दे. त्वं पठ, तू वाच. युवां पठतं, तुम्ही दोघांनी दोघींनी वाचावे. यूयं पठत, तुम्ही सर्वांनी वाचावे. अहं पठामि, मी वाचू. आवां पठाव, आम्ही दोघे दोघी वाचू. वयं पठाम, आम्ही सर्व वाचू. सदर भाषांतरामध्ये काही वेळा वाक्यरचनेनुसार बदल देखील होऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका.
तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा व मित्रपरिचितांसोबत शेअर देखील करा. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. पुनर्मिलामः.